मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला किती गुण घ्यावे लागतात, त्याच पद्धतीने जिल्हा सत्र न्यायालयाची नवीन भरती केव्हा येणार आहे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर लेखी परीक्षा ही आपली 30 गुणांची असते आणि त्यानंतर असते ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा तो असतो शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा। या परीक्षेच्या नावामध्येच काय लपलेलं आहे बघा, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता म्हणजेच तुम्हाला शारीरिक काहीतरी वर्क करायचं आहे आणि विशेष अर्हता स्वतःची दाखवायची आहे आणि 10 मार्क्स स्वतःचे फिक्स करून घ्यायचे आहेत। आता एक्झाम्पल समजा तुमचं कट ऑफ 23 बसलेला आहे आणि तुम्ही कट ऑफ वर बसलेले आहेत, तरी देखील तुमची निवड होऊ शकते, 100% होऊ शकते। कशा पद्धतीने होऊ शकते तर तुम्हाला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये आउट ऑफ 10 पैकी 10 गुण मिळवणे एकच तुमच्याजवळ हा मार्ग असतो आणि जर तुम्हाला कमी गुण मिळाले तर याची शाश्वती आपल्याला नाकारता येत नाही की तुम्हाला पोस्ट मिळणार आहे किंवा नाही। परंतु तुम्ही जर मित्रांनो 10 पैकी 10 गुण मिळवले तर तुम्हाला नक्कीच पोस्ट ती मिळू शकते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला तो म्हणजे मुलाखत, म्हणजे लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीने तिन्ही प्रोसेस काउंट करून तुमची मेरिट यादी लावली जाते, म्हणजे सिलेक्शन यादी लावली जाते। आता यामध्ये गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो, लेखी परीक्षेचे मार्क्स तुम्हाला सांगितले जातात, त्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेचे मार्क्स देखील तुम्हाला सांगितले जातात, परंतु मुलाखतीचे मार्क्स हे फ्रंटला दाखवले जात नाही, म्हणजेच यादी वगैरे काही नसते, डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट असते आणि ज्यांचं नाव आलं नाही त्याचं नाव येतच नाही। अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस केली जाते। म्हणून आपल्याला लेखी परीक्षा तर झालेली आहे, आता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये 10 पैकी 10 गुण आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा। आता यामध्ये काय असते तर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा त्याचप्रमाणे तुम्हाला वर्क्स करावे लागते, 20 मिनिटं जवळपास 20 मिनिटं तुम्हाला वर्क्स करावे लागते, जे काही त्यांनी सांगतील त्या पद्धतीने। त्याच्यानंतर बाकी विशेष अर्हता परीक्षेमध्ये तुम्हाला विशेष अर्हता विचारली जाऊ शकते, त्यानंतर एखादं फाइल्स वगैरे आणणं, पुस्तक निवडणे, पुस्तक शोधून आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वर्क सांगितली जाते। ही पूर्ण प्रोसेस असते ती जवळपास 20 मिनिटाची असते आणि जास्तीत जास्त विचार केला तर 30 मिनिटं देखील ती प्रोसेस चालू शकते आणि 10-10 विद्यार्थ्यांचा गट करून त्या ठिकाणी तुमची पूर्णपणे एक्झाम घेण्यात येते। आता राहिला प्रश्न, यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स कशा पद्धतीने मिळवायचे, जे काही मित्रांनो साफसफाईचं काम आहे घरचं तर ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस करावी लागेल एक्झामला जाण्याच्या 8 दिवस अगोदर, त्यानंतर तुम्ही डायरेक्टली एक्झाम देऊ शकता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा। आता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि इन्स्टा देखील आहे आणि युट्यूब चॅनल देखील आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ऑथेंटिक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो। आता आपण पाहूया जिल्हा सत्र न्यायालय भरती, ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलेला होता सुरुवातीला, तर 1 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते, म्हणून आतापासूनच तुम्हाला शिपाई असो किंवा लिपिक पदाची तयारी तुम्हाला करायची आहे। कारण आपण पाहतो मुंबई उच्च न्यायालयामध्ये कट ऑफ ची संख्या किती प्रमाणामध्ये वाढलेली आहेत आणि शिपाईचे देखील त्याच पद्धतीने होण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही। म्हणूनच आतापासूनच तयारीला लागा। तयारी कशा पद्धतीने करायची, लिपिक या पदाची तयारी करत असाल तर आतापासूनच मराठी आणि इंग्लिश दोन्हीची टायपिंग सुरू ठेवून मिळवायची आहे, तर त्याची पॅसेज स्पेशली जिल्हा सत्र न्यायालय भरतीचे आपण पॅसेज तयार केलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पॅसेज तुम्हाला मिळून जातील, तुम्ही त्याच्यावर हार्ड कॉपीद्वारे प्रॅक्टिस करू शकता। राहिला प्रश्न शिपाई या पदाचा, तर त्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेची भरमसाठ तयारी करावी लागणार आहे। जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये भरपूर मार्क्स मुलांना मिळत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावी लागणार आहे। त्याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत असाल तर तुमच्या साठी सुवर्ण संधी आणि गोल्डन संधी आहे शेवटची, कारण 26 एप्रिल रोजी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे, टायपिंग मार्गदर्शक वेबिनार, आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाणार आहे की कशा पद्धतीने एक्झाम द्यायची आहे, कॉन्फिडन्स कशा पद्धतीने बिल्ड करायचं आहे, आउट ऑफ 20 पैकी 20 मार्क्स कशा पद्धतीने मिळवायचे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण पॉइंट्स आपण तुम्हाला देणार आहोत आणि तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर अशा पद्धतीने पूर्ण वेबिनारचा शेड्यूल असेल। तर जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलवर देखील आपण ते लिंक टाकलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा।